नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण दोन अशा विलक्षण व्यक्तिमत्वांबद्दल सखोल चर्चा करणार आहोत, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात म्हणजे असामान्य कामगिरी केली. एक आहेत ऑलिम्पिक गाजवणारे कुस्तीपटू, तर दुसरे आहेत शेतीत क्रांती घडवणारे संशोधक शेतकरी. आपल्याकडे त्यांच्याबद्दलची माहिती देणारी काही लिखित सामग्री आहे, तर या माहितीच्या आधारे आपण या दोन महान व्यक्तींचा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया. आपली पहिली कहाणी आहे अण्णा या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या खाशाबा जाधवांची. कराडमधल्या कृष्णा नदीच्या काठावरचं गोळेश्वर हे त्यांचं छोटंसं गाव. त्यांचे वडील दादासाहेब आणि आई पुतळाबाई. गंमत म्हणजे त्यांचे आजोबा एक उत्तम कुस्तीपटू होते आणि वडिलांनीही तरुणपणी आखाडे गाजवले होते. त्यामुळे कुस्तीचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. वडिलांच्याच तालमीत त्यांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला आणि त्यांचं नातं मातीशी घट्ट जुळलं. आणि मला वाटतं हीच गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे यशाचा पाया हा नेहमी मूलभूत शिक्षणात असतो की नाही. खाशाबांनी वडिलांकडूनच कुस्तीचे धडे घेतले. प्रतिस्पर्धी मल्लाला चित कसं करायचं, मान कशी पकडायची, किंवा तो पट कसा काढायचा, बरोबर, यांसारख्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या त्यांनी अगदी सुरुवातीलाच शिकून घेतल्या. आणि या प्रशिक्षणाचा परिणाम तर लगेच दिसू लागला. म्हणजे वयाच्या 8व्या वर्षीच त्यांनी जत्रेतली पहिली कुस्ती जिंकली होती. पण खरी कसोटी सुरू झाली ती शाळेत असताना. त्यांचं टिळक हायस्कूल गावापासून 5 किलोमीटर दूर होतं. 5 किलोमीटर? हो, आणि शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी आणि अंधार पाडायच्या आत घरी परतण्यासाठी ते रोज हे अंतर चालत न जाता पळत जायचे. अच्छा. अणवाणी पायांनी धावल्यामुळे त्यांचे पाय इतके काटक बनले आणि या रोजच्या धावण्यामुळे कुस्तीसाठी जो दम लागतो ना, हो, स्टॅमिना, तो कमालीचा तयार झाला. अगदी पावसाळ्यात गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत त्यांनी आपलं शिक्षण आणि व्यायामाची साधना सुरू ठेवली. ही गोष्ट त्यांच्यातली प्रचंड इच्छाशक्ती आणि चिकाटी दाखवते. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. रोज धावण्यासारख्या एका साध्या सवयीने त्यांच्या ऑलिम्पिक प्रवासाचा पाया किती मजबूत केला हे यातून स्पष्ट दिसतं. आणि याच मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. 1952 साली फिनलंडची राजधानी हेल्सिंकी येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा झाली. तिथे खाशाबा जाधवांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिलं. पदक होतं? हो, पहिलं पदक. ही खूप मोठी गोष्ट होती. आता खेळाच्या आखाड्यातून थेट जाऊया चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावात. इथे आपल्याला भेटतात दुसरे महान व्यक्तिमत्व, दादाजी रामजी खोब्रागडे. हे एक संशोधक शेतकरी होते. संशोधक शेतकरी? हो, त्यांनी तांदळाची नवीन जात शोधून काढली, जी आज HMT नावाने प्रसिद्ध आहे. त्यांची ही शोधक वृत्ती लहानपणीच जोपासली गेली होती. त्यांचे वडील रामजी पेरणीच्या आधी बियाण्यातील खराब दाणे काळजीपूर्वक बाजूला काढायचे. आणि इथे त्यांच्या वडिलांनी दिलेलं उत्तर मला वाटतं खूप महत्वाचं आहे. जेव्हा लहान दादाजींनी विचारलं की असं का करता, तेव्हा वडील म्हणाले, चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते. हे एक साधं वाक्य, पण या एका वाक्याने दादाजींना बियाणे निवडण्याची आणि निरीक्षणाची सवय लावली. अगदी. आणि हीच सवय त्यांच्या भावी संशोधनाचा आधार ठरली. बरोबर. मोठे झाल्यावर शेती करताना एकदा त्यांच्या लक्षात आलं की भाताच्या काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत. त्यांनी त्या वेगळ्या काढून ठेवल्या. पुढच्या वर्षी ते बियाणे त्यांनी शेताच्या मधोमध पेरले आणि त्यांच्या लक्षात आले की या ओंब्यांना इतरांपेक्षा जास्त दाणे आहेत. त्यांनी अनेक वर्ष हा प्रयोग केला. जेव्हा त्यांची खात्री पटली की हे बियाणे जास्त उत्पादन देऊ शकते, तेव्हा त्यांनी गावातील लोकांना ते लावण्याची विनंती केली. पण सुरुवातीला कोणीच तयार झाले नाही. हे अपेक्षितच होतं. म्हणजे नवनिर्माणाला होणारा सुरुवातीचा विरोध इथेही दिसतो. पण अखेरीस भीमराव शिंदे नावाचे एक शेतकरी तयार झाले. हो, तयार झाले. त्यांनी 4 एकरांवर ते बियाणे वापरले आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या 4 एकरात 90 क्विंटल तांदळाचं उत्पादन झालं. 90 क्विंटल? हो. तळोदी बाळापूरच्या बाजारात जेव्हा हा तांदूळ गेला, तेव्हा व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या आणि तिथेच त्याच बाजारात या तांदळाचं नाव HMT पडलं. कमाल आहे. आयुष्यभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या अवघ्या 1.5 एकरा शेतीत प्रयोग करून तांदळाच्या एकूण 8 जाती शोधून काढल्या. विचार करा. या शेतकरी शास्त्रज्ञाला कृषीभूषणसह अनेक पुरस्कार मिळाले. या दोन्ही कथांमधून एक समान धागा समोर येतो. खाशाबा जाधव असोत किंवा दादाजी खोब्रागडे, दोघेही सामान्य परिस्थितीतून आले होते.
त्यांच्याकडे मोठमोठी साधनं किंवा सुविधा नव्हत्या. अगदी बरोबर. दोघांच्याही यशामागे त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, प्रचंड मेहनत आणि आपल्या कामावरील अविचल निष्ठा होती. खाशाबांनी कुस्तीच्या मातीतील बारकावे ओळखले, तर दादाजींनी शेतातील मातीत उगवलेल्या ओंब्यांमधील फरक ओळखला. खरंय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की यश मिळवण्यासाठी नेहमीच मोठ्या संसाधनांची गरज नसते. आपल्या सभोवतालच्या गोष्टींकडे आपण किती बारकाईने पाहतो आणि त्यातून काय शिकतो यावरही ते अवलंबून असतं. तर आज आपण ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव आणि संशोधक शेतकरी दादाजी रामजी खोब्रागडे यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेतलं. चिकाटी आणि सूक्ष्म निरीक्षणाच्या जोरावर कोणतीही व्यक्ती असामान्य उंची गाठू शकते, हेच यातून सिद्ध होतं. आणि या दोन्ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक संधी आणि गोष्टी आहेत ज्याकडे आपण कदाचित दुर्लक्ष करत असू. खाशाबांनी जसा प्रतिस्पर्धेचा अभ्यास केला हो, किंवा दादाजींनी जसे भाताच्या ओंब्यांचे निरीक्षण केले, तसे आपण आपल्या क्षेत्रातील कोणत्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीकडे अधिक लक्ष देऊ शकतो, जेणेकरून मोठे बदल घडू शकतील, याचा विचार करायला हवा.